चुकीची धाव आहे रोहित पाटील आहे रोशन पाटील दोन चिठ्ठीचं वातावरण बनवलं होतं तर त्याच्या गोलावर सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच तब्बल 12 चेंडू फेकले तब्बल 3 विकेट ती गोलंदाजीमध्ये करामत केली आहे सूरज यादव सूरजला विनंती येतोय मॅन ऑफ द मॅच साठी यायचं तर तुकाराम डोंगरे यांच्या हस्ते सूरजला सन्मानित केलं जातं मॅन ऑफ द मॅच सरकारसाठी तर बाजूला यायचं कारण बक्षीस आपण जिंकून दिल्या तर आतून दिला आपण चाहते व्यासपीठावर तर लक्ष्मीच्या हस्ते 500 रुपयाचा पारितोषिक होता एका सरकारसाठी तर एका बाजूला बाजू आहे जबरदस्त सामना रोमांचक सामना प्रेक्षकांना इमेज करणारा सामना तर एका बाजूला बाजू आपण प्रेम गायकवाड कंपनी दुसऱ्या बाजूला अजय वेगळ्या कंपनी दोन्ही रंगणारा सामना तर पहिल्या सत्राकडे म्हणूया दीपक बर्गे यांच्याकडे दीपक दोन संघामध्ये चांगला सामना पाहायला मिळतो एकीकडे अजय भगत संघ आणि एकीकडे प्रेम गायकवाड संघ आई एकविरा आणि जर आपण विचार केला ओम साई या दोन संघामध्ये हा सामना ओम साई संघाने सलामीची दोन्ही मैदानामध्ये अजय भगत तर नाशा असेल फलंदाज प्रवीण कोपेटा ही दोन्ही मैदानावर दोन चार फलंदाजांमध्ये असलेला हा सामना पाहायला मिळेल चेंडू एखादी सज्जन गोलंदाज प्रेम गायकवाड हा फलंदाज स्ट्राईकला असेल फलंदाज रणनीती पहा प्रवीण कोपेटा स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला अजय भगत ही दोन्ही मैदानावर कारण प्रेम गायकवाड यांची गोलंदाजी अजय भगत माहिती पहिला चेंडू ब्लॉक हॉलला सुरेख फटका चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बॅट इनसाइड घेतली क्षेत्ररक्षण पहा आणि एकविरा क्रिकेट संघ ज्यांच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज पंचांना जोरदार अपील केला होता खेळामध्ये उत्साह जास्त विश्वास कॅन्डिडेट चेंडूने सांगता होते तर लगातार 2 षटकांसाठी 200 रुपये पारितोषिक असेल करण्याचा प्रयत्न केलाय निर्धाव चेंडूने सांगता होते नक्कीच 2 साठी ऑफर आहे आणि या ठिकाणी जर पाहिला तर प्रत्येक षटकांसाठी जर लावले तरी चालेल 100 रुपये 2 मिनिट एक उत्कृष्ट सोडणार आणि आमचे परम मित्र अभय गोंगरे यांचे मंचावर कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनेक स्टेज मंच उपलब्ध केले तर अभय यांचे मंचावर तुम्ही स्पर्धेच्या माध्यमातून शुक्लामध्ये सहर्ष स्वागत करतो एका वेळी संघाचा अकाउंट ओपन होते एका हवेवर संबंध मानावा लागते फलंदाजाला ओम साई विद्यमान संघ फलंदाजी करत असताना तर 2 षटकांसाठी विद्यमान सरपंच प्रवीण कोपेटा यांच्या प्रवीण जगदीश ढवळे यांच्या वतीला 200 रुपये पारितोषिक आणि आदेश ढवळे यांच्या वतीला 2000 रुपये आनंद ढवळे यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक या विद्यमान संघाच्या पॅटर्नचा सुरेख फटका तीन पाहिजे चेंडू जातो एका टप्प्यानं सीमा पार 4 धावा धन्यवाद तर जाऊया मैदानाकडे जगदीश ढवळे विद्यमान सरपंच यांच्याकडे 2 षटकांसाठी 200 रुपये पारितोषिक त्यानंतर आनंद ढवळे यांच्या वतीला 3 षटकांसाठी
2000 मध्ये पारितोषिक असणारे खेळाडूंना चांगली सुवर्ण संधी आहे. बोलीचा बोनस मिळवण्याची संधी आहे. कोणता खेळाडू असेल ते पारितोषिक पटकावणार. आज येतो बॅटमध्ये बाद आक्रमक लाईन विकेट सीमा पार 6 धावा. त्या ठिकाणी अजय यांची जर विकेट घेतली प्रेम याने तर अनिल लोक यांच्याकडून 300 रुपये पारितोषिक. पण तो विकेट जाऊन देईल का? सुरेख चेंडू कुस्ती घेण्यात चेंडू फेकलाय. विश्वजित ठाकूर सरकार चेंडू फेकलाय. मोठ्या या ऍक्शनची गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी प्रेम गायकवाड यांच्याकडून एका नवीन संघाला पोहोचला. पहिल्या षटकात खेळ समाप्त. पहिल्या षटकात धावफलका धावा लागल्या 3/12 ही धावसंख्या फलंदाजी करणार ओम साई 11 संघाची ओळखून विजय. तर या ठिकाणी 300 रुपयाचं पारितोषिक असणारे 2 षटकारांसाठी आणि त्यानंतर आनंद रुपया 2 मिनिट थांबवत आहे. एक सुखद गावातील पोलीस कडील मिलिंद गोगेला तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आता कोणतं दीपक गोलंदाजी मार्कवर आला आहे. दुसरे खेळाडू निखिल टोपले गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला चांगले कोट्याचे दुसरा खेळाडू सध्या चांगली रणनीती अजय भगत नामाचं बांधल मैदानामध्ये 12 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात. या गोलंदाजाला हा चेंडू पंचांच्या डावे बाजूने स्लोवर चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. आपण माझं बॅटची इनसाइड एज लागली होती आणि खेळ पकडण्याची संधी होती. एष्टीरक्षक जर पाहिला तर चुकी केली आणि नितीन ढवले या एष्टीरक्षकांना निर्धाव चेंडू सांगता होते. अजय भगतचा विचार केला तर एकदम मोठी अनाउन्समेंट आहे. श्रीदत्त संघाला जर मेगा फायनल प्रथम क्रमांक जिंकला तर निर्धाव मध्ये त्यांच्याकडे 15,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणतं दीपक एक वेळेला चेंडू सीमा पार 4 धावा. निखिल टोपले यांच्या गोलंदाज चौकार यांचा आता संघटना पोहोचला. 16 या धावसंख्येवर जीवनदान मिळालं आणि जीवनदान सोडणं करतोय. मिळालेल्या संधीचं सार्थक करतोय हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्ग आपल्या देशातील सर्वात मोठा षटकार 6 धावा. या 6 या ठिकाणी आणखी एक अजय भगत षटकार लगवला तर आनंद ढवले यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आणि षटकार एंट्रीसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर विद्यमान सरपंच जगदीश ढवले साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारांसाठी. पण एक षटकार लगवला तर 700 रुपयाचा शिक्का दिलेला. चेंडूची पूर्ण करायचे आयोजक श्रीदत्त संघासाठी सुवर्ण संधी आहे. मेगा फायनल प्रथम पारितोषिक जिंकला तर तब्बल नीलकंठ शेठ भगत यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयाचं गीत असणार आहे. तब्बल सर्व खेळाडूंसाठी असणार आहे. पोलिसचा बोनस असणारे दीपक नक्कीच पैशांची लढवून करताना आमचे त्यातच आमचे ऑनर्स आमचे सर्व मला दिसतात. कोण दीपक दहावी धावा फलकामध्ये दुसऱ्या मार्गाचा असं 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या. गोलंदाजाला परंतु मिडल ऑर्डरचा विचार केला. बंटी पाटील या संघामध्ये चांगली कामगिरी केली आणि मागच्या सामन्यामध्ये गोलंदाज चला चेंडू पूर्वाच्या मैदानामध्ये चेंडू घाण झालाय.
आणि प्रत्येक शिवकर प्रीमियर लीगला ज्यांनी चांगली फलंदाजी पाहायला मिळते अजय भगत मैदानावर वाढती केली आहे. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्जाचे निखिल टोपले हा चेंडू आणि त्याच्या फटक्याचा वापर चेंडू मध्ये दोन चक्र चेंडूला घ्या सोडलाय झेल भूमीला जात तोपर्यंत दोन धावा या दोन धावेने संघ पोहोचलाय 26 पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षक होते मनोज जाधव कामदेव बरोबर या दोघांमध्ये तर 24 धावा धावपत्र पाहायला मिळतात. चांगली कामगिरी फलंदाज पुन्हा एकदा अजय भगत आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. दीर्घ चेंडूची सांगता होते या मैदानावर हवेचा ओघ पाहिला तर किरण पाटील हवा अशी पाहिली तरी समुद्र किनारी असलेलं एखादं मैदान त्यामध्ये वाहतुकीच्या मैदानात हवा चालू असते. आपण बाहेर देशामध्ये ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये खेळायला जात असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची हवा मैदानात पाहायला मिळते. हा चेंडू सुरेख फटका शॉर्ट विधानला चेंडू अडवला जातोय. एक दीर्घ चेंडूची सांगता होते. पंचांचा विषय होतोय षटक समाप्तीचा 2 षटकामध्ये धावपळका धावा लागल्या. 24 धावा 12.00 सरासरीने एकही गोलंदाज बाद झाला नाही. ही जमेची बाजू असेल ओमसाई 11 संघाची ओळखुलीचे गोलंदाज या ठिकाणी बाद झाल्यात. 24 धावा धावपळका 2 षटकामध्ये गोलंदाजी मार्गवर गोलंदाजीसाठी सज्ज असेल प्रेम गायकवाड नावाचं वादळ मैदानावर प्रवीण पोपेटाचा विचार केला तर मोठा फटका खेळावा लागेल. उलटा चेंडू फायदा उचलू शकला नाहीये. चेंडू डिस्क क्षेत्रामध्ये एका हातामध्ये चेंडू आढळला जातोय. त्या ठिकाणी 4 धावेचा इशारा आलाय. या 4 धावेने संघ पोहोचला 28 धावसंख्येवर. दोन षटकांसाठी नितेश भगत यांच्यामध्ये 500 रुपये या ठिकाणी जमा झाले. बक्षिसाचे खूप सारी अनाउन्समेंट आहे परंतु षटकार मारावा लागेल. स्लोवर चेंडूमध्ये चेंडू क्षेत्र चेंडू आली कारण क्षेत्राच्या रोषण चौधरी चेंडूला गॅदर केलाय. तोपर्यंत 2 धावा या 2 धावेने संघावर पोहोचला 30 धावसंख्येवर. मानसिक दडपण पाहायला मिळतोय ऐकूया क्रिकेट संघाच्या नावावरती. तर प्रवीण पोपेटा यांनी जर षटकार लगावला आहे तर मोहन पोपेटा यांच्यामध्ये 500 रुपये असतील. स्लोवर चेंडू सुरेख फटका पंगडी ताकदीचा वापर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावा. चेंडूचा आपण विचार केला वेगाने चेंडूची फेकी केली आणि तेवढ्याच वेगानं एखाद्याच्या कानाखाली चपराक मारावी असा फटका 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावून पोहोचत 34 च्या घरामध्ये. आजच्या क्रिकेटचा छोटासा एक बिग फॅन या ठिकाणी नयन पाटील देखील सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचा सपोर्ट होतोय GI11 संघाला. पण GI11 संघ पराभूत झाल्यानंतर त्याच्या पॅकेजच्या जवळ येऊन बसलाय. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू सांगता होत्या चांगल्या गोलंदाजी उलटके लेग ब्रेक चेंडू फेकला होता. निर्धाव चेंडू सांगता होत्या 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या वळतोय 32 धावा.
पुन्हा एकदा चेंडूमध्ये एक पूर्ण दिवशी धाव घेण्याचा प्रयत्न करा. चंद्रशेठ पाहिलेला चेंडू जातोय. 2 धावा या 2 धावेने संघ धावून पोहोचला 36 या धावसंख्येवर. 12ची सरासरी राखेल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि या षटकामध्ये 12. 36 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकामध्ये 2 चौकार आणि 2 डबल. 12 धावा पाहायला मिळतात. गोलंदाज चांगली रणनीती, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाकडून प्रेम याचा पुढला चेंडू प्रवीण कोकळा याच्या बॅट मधून निघालेला मोठा फटका आणि 6 धावा या 6 धावेने संघ धावून पोहोचलाय 42 या धावसंख्येवर. या ठिकाणी पहिल्या 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावफलका धावायला 42 धावा ते येणाऱ्या 2 षटकांसाठी घेऊन जातोय. माझा साथी संबंधित मित्र या गावचा भूमी मित्र किरण पाटील यांच्याकडे 2 मिनिटं वेट करायचं आहे. तर दोन संघ 40+1 सामना तिथे अर्जेंटिना वतीनं होता. 2 ओव्हरचा सामना होता. तर ते संघ 2 संघ आणि आपले लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचते. तर बोलूया सामन्याकडे. चालू असताना सामना आपण पाहतोय. एका बाजूला आहे एक विधान ओम साई लेबन जो सलामी केलेला अजय भगत. अजय भगत ही फलंदाजी केली आहे. त्या पूर्ण स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांना इंटरेस्ट करून सोडलाय. प्रेक्षकांची मला जिंकताना अजय हा फलंदाज रोशन चेंडू काय होतोय सीमा रेषेला तो नितीनवीन चेंडू होता तो याला बॅकअप करतो चेंडूला. आता 2 धावा रोखू शकला नाहीये. तर 2 धावे ना त्याबद्दल लागले गेले. एकूण धावसंख्या जर पाहिली गेली तर 4 डबल 4 44 धावावर आहे. तर गोलंदाज आहे रोशन चौधरीच्या नावावर देखील आले. तर रेकॉर्ड आहे ना 7 चेंडू 22 धावेची खेळी होती. 6च्या मैदानावर सामना रंगला होता. तो सामना रोशन चौधरीने आपल्या फलंदाजीमध्ये जिंकून दिला होता. लोकांचा वापर माइंड वापरलाय. उपयोग केले तंत्रशिंद व्हेरिएशन दाखवले गोलंदाजीमध्ये. कारण ही तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी याचं धाडस दाखवले. रोशन चौधरी शॉर्टपिचचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह चेंडू तांदूळ डेव्हलप चुकी जाते. तात्पर्य तो दिनेश टोपले तो चेंडू बॅकअप करतोय. तर मात्र कुटुंब निर्णय दादा असताना चेंडू जातोय. 4 धावे झाली तर टोटल 7 धावा मिळतात या चेंडूवर. पंचांचा इशारा आलाय विकेटचा. तर तिथं आमचं कॉन्ट्रॅक्शन थोडंसं बिघडलंय. कारण जर पाहिलं गेलं अजय भगतची केली संपुष्टात अजय भगत बॅक टू द पॅव्हिलियन. बंटी गेलाय. नवीन गोलंदाज मैदानात दाखल झालाय. बंटी पाटीलच्या नावावर मित्र नाही कारण
तंत्रशुद्ध फलंदाजी फलंदाजीमध्ये क्लास असतोय कोणत्या डावची तो खेळतोय ही विविधपूर्ण फलंदाजी बंटीच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेटला लावली आहे. तर रोशन चौधरी हे विचार करावा लागेल कारण बंटी पाटील का करू शकतो का त्याचा विचार केला जातो या सामन्यामध्ये. हा चेंडू हा उलटा चेंडू विकावून दिलाय चेंडूवर छत्रपती ताकदीने बॅकअप करतो चेंडूला. तर दुसऱ्या धावांसाठी धारण दाखवलं होतं प्रवीण मात्र बंटीने नकार दिलाय कारण बंटीला माहिती आहे तर अडचणीत सापडलाय संघ त्या फलकावर धावा मात्र लागलेली आहेत. 51 50 धावांची 50ची क्रॉस केली आहे. फलंदाजी करताना हा फलंदाज पाहतोय प्रवीण पोपळा चालविला गेला होता मात्र दोन चौकांचे घेतो आता मात्र मोठा पट्टा दाखवण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या पट्ट्यात चेंडूचा संपर्क झाला होता आणि 50 इशारा येतोय प्रवीण पोपळेची खेळी संपुष्टात. व्यक्तिमत्व आदरणीय माननीय जितेंद्र भगत साहेब विद्यमान उपस्थित उसरली त्यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे. तर सर्वांनी विनंती केली या मंचावर आज स्थान बंद व्हावं. तर ओलिया सामन्याकडे जाऊया. सामन्याकडे तर शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक आता व्यक्त झाली संघाकडे प्राचार्य गेल्या गोलंदाजी मार्गावर ते यश टोपले ऑन द स्ट्राइक आहे बंटी पाटील. हा चेंडू बंटीनं तासमध्ये बंडूरचा वापर केला होता बॅटचा चेंडूचा तर संपर्क होत नाही बॅटच्या पट्ट्याचा चेंडू येत नाहीये. आता मात्र सामना 5 चेंडू शिल्लक आहेत. जास्तीत जास्त धावा बनवणे गरजेचं आहे कारण तर बंटीला 2 षटकांसाठी आपण 300 रुपयाचा मार्गदर्शन केलाय. तर एकूण धावसंख्या जर पाहिली गेली तर 57 धावा तर या ठिकाणी भूषण पाटील यांच्याकडून बंटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल षटकार हॅट्रिकसाठी. त्यानंतर नितेश भगत यांच्या वतीनं 2 षटकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर शिवाजी साहेब आरवली आणि या मान्यवरांनी ऑप्शन असतं व्हायचं आहे. तर बंटी पाटील कोणतं षटक आहे बंटीला अनेक सामने केल्याचा अनुभव आहे. अनुभवाची शिडोरी पणाला लावते बंटी पाटील या फलंदाजानं. पहिल्या चेंडू जाऊ त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक मोठा वर्ग दाखवला होता. पुन्हा एकदा स्ट्रोक केले चेंडूला पिकअप स्टोर चेंडूचा प्रवेश 6 धावेसाठी. तर या ठिकाणी नितेश भगत यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी षटकार हॅट्रिकसाठी पैसे नाही लावले तर 2 षटकांसाठी 500 रुपये या ठिकाणी जमा केले. त्यांचं स्वागत असेल. बंटी पाटील यांच्यासाठी 500 रुपये पारितोषिक या ठिकाणी जमा झाले त्यांचं देखील स्वागत असेल. अजून एक षटकार आला तर जगदीश सरपंच दक्षुकर यांच्यावर देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मान्यवर एटीएम ओपन केला आहे मात्र बंटीला संधी निर्माण केली आहे. संधी निर्माण करावी लागते ती संधी निर्माण केली आहे. दावा येतो. तर या ठिकाणी जर आणखी एक षटकार लगवला तर भूषण पाटील यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी जमा झाले. या चेंडूवर पूर्णपणे निर्णय असेल. या चेंडूवर जर षटकार लगवला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि विद्यमान सरपंच जगदीश शबे साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे जवळजवळ 2 ते 2,500 रुपयाचं मानगिरी ठरेल. बंटी पाटील हा फलंदाज ओंटू किरण पाटील. तर पाहिलं तर विश्वकार स्पर्धेमध्ये आहे आपण 22,000 रुपयाची उलाढाल होताना कुणाला लाईट लकी पटकवलं होतं. आता पण 22,000 रुपये मात्र इथे एक्सपिरियन्स शुक्ला बंटी पाटील नक्कीच 3 ते 4,000 रुपयाची बारिश नक्कीच असेल. या षटकावर कमी असेल. Attention,
1000 रुपये या ठिकाणी जमा झाले. तर नितेश भगत यांच्या वतीने 500 रुपये म्हणजे 1500 रुपये या ठिकाणी जमा झाले. आणि त्यानंतर विद्यमान सरपंच MP डबले साहेब यांच्या वतीने 500 रुपये 2000 रुपये या ठिकाणी जमा झाले. त्यांच्या देखील स्पर्धेमध्ये स्वागत. चेंडूची मागणी होती 12 वाजवल्यात तेजस टोपले गोलंदाज चेहऱ्यावरती 18 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये मागणी गोलंदाजी. तर चेंडूची मागणी होते मैदानामध्ये चेंडू बोलवायचे. अभिनेते विद्यमान सरपंच शिवाजी साहेब यांना विनंती आहे प्रभाकर भगत साहेबांकडून का आपण व्यासपीठावर यावं आणि स्थानबद्ध व्हावं. तुमचं आणि तुमच्या मित्र परिवाराचं या SPL शृंखला 2017 मध्ये आणि या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तर दिवसभर एक्सप्रेस केलाय माइंड वापरलाय तंत्रशिला फलंदाजी कशी करावी. तर कॉन्फिडन्स लेवल काय तर पहिल्या चेंडू 12 सलग 3 चेंडूवर 3 मोठे फटके दाखवले. फलंदाज बंटी पाटीलला मात्र फलंदाजीमध्ये आग उघडताना पाहतोय. तर पहिल्या टेस्टला जबरदस्त जल्लोष व्यक्तीचा पुढच्या क्रमात भरपूर मागणी असणाऱ्या बंटी पाटीलला पंचांचा इशारा येतोय. अंपायर सिग्नल बोलायची चेंडू त्याचा लेग सोडली होती. चेंडूनं पंचा आमच्याकडे इशारा केलाय. डबल धावा पाहिला गेला. तर 71 एका तर नोव्हेंबरचा बदल मारली आहे. प्रेम गायकवाड हा टेन्शन असेल आता क्रिकेट करायचं पाहिजे तर क्रिकेट एकच सांगून जातं तर मोठ्यातील मोठी लोकसंख्या ते सुद्धा आपल्या क्रिकेटमध्ये पाहिजे आहे. उद्याचं नव्हतं ना या क्रिकेटमध्ये आपण पाहिजे पण तो असं स्ट्राईक आहे. वाघाची धाड आणि कोणली धाड अशी फलंदाजी करताना बंटी पाटील ओढून दिले. निर्माण केली आहे प्रेक्षकांना इम्प्रेस केले फलंदाज बंटी पाटील सलग 4 षटकार प्रेक्षकांचा करायचा विचार केला गेला तर अनेक मोठे तर बंटीसाठी पैशाची बारिशीने समीरमध्ये होण्यामध्ये रीतीमध्ये करून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. चेंडूवर हात केला होता बंटी शाही व्यक्ती ठेवलेला बाईक वापरत तेवढं ताकदीचं क्षेत्ररक्षण दिलं पाहायला मिळालं आहे. तर आपण ठेवलेला बँकेला पाणी नसतो आहे तर पाहायला गेलं तर ओमची विकेट संपुष्टात आहे. तर पाहायला गेलं तर दीपक पडेल आपण मागवले पैशांची झालेली वरसाद या SPLच्या माध्यमातून पैशांची करोडो रुपयाची उलाढाल या क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिजे. इथे मात्र बंटी पाटीलला बरंच जिंकलं आणि एक वेळ इनिंग खेळताना आणि शुल्कच्या प्रेक्षकांना इम्प्रेस केल्या बंटी पाटील या फलंदाजा. पहिला SPL जबरदस्त काम केलं इथे 12 ताबडतोब बदल मारले 79 धावा स्पर्धेचा उत्तर आणि 80 धावा तुम्हाला पार करायचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये केलं एक वेळ येईल संघाला. तर प्रेम गायकवाड ही लोकं काही फेस करेल का तर एवढ्या ताकद फलंदाजीमध्ये आहे का तर परतीच्या गोलावर चांगला जिंकून होऊ शकेल. तर मला सेशन टीमच्या खेळ ऐकण्यासाठी आणि साठी परत बोलतोय आमच्याकडे श्रीयत्त संघामध्ये अनाउन्समेंट आहे. तर श्रीयत्त संघाला प्रथम क्रमांक बजावला तर निष्कर्षण बघा यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी तुम्हाला 1000 रुपयाचा गिफ्ट पाऊच असणार आहे. तुम्हाला 1000 रुपये पारितोषिक प्रत्येक खेळाडूसाठी श्रीयत्त संघाच्या तपासं पाहायला गेलं तर 15,000 रुपये बंगालची वर्षा होणारे श्रीयत्त संघ तर कोणता संघ श्रीयत्त संघाच्या विरुद्ध द्वितीय सत्रामध्ये तर सेशन 2 कडे बोलूया. तर तर धावांचा सुपर प्रीमियर लीगचा उच्चांक गाठलाय तो संघ आपण जर पाहिल्यास अजय भगतचा संघ ओमचा 11 संघानं 79 धावा धावफलकावर 80 धावांचा पहिला गाठाचे खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये तेजस टोपले याने केलेली गोलंदाजी 27 धावा
खर्च केला शेवटच्या षटकामध्ये. आणि जर आपण विचार केला 80 धावांचा पल्ला गाठायचा 5 षटकामध्ये तर सरासरी राखायला लागेल 16ची सरासरी. परंतु प्रेम गायकवाड या फलंदाजाला तर सलामीची जोडी मैदानामध्ये या प्रेम गायकवाड आल्या. रोशन चौधरी जोडी मैदानामध्ये. तर या ठिकाणी जयांच्या वतीने पारितोषिक बंटी पाटील या फलंदाजाला विद्यमान सरपंच जगदीश चौधरी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. तर नितेश भगत यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालाय. त्यानंतर भूषण पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. समीर पाटील आणि समीर पाटील नितीन पाटील यांच्या वतीनं 500 रुपया म्हणजे तब्बल 3000 रुपयाचा मार्केट ठरलाय. तो बंटी पाटील हा फलंदाज चांगली फलंदाजी पाहायला गेली. 27 धावा जमवल्या फलंदाजी करत असताना. तर गोलंदाज अजय भगत गोलंदाजी मार्केट 55 आजूबाजूनी गोलंदाजी सज्ज असेल. समोर फलंदाज प्रेम गायकवाड एक आक्रमक फलंदाज म्हणून त्या फलंदाजी उल्लेख आणि आक्रमकता मैदानात सिद्ध करावं लागेल. 3 ते 4 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये मारावे लागतील. तर नितेश भगत यांच्यामध्ये 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक ATM ओपन केलाय. आज रविवारचा दिवस आहे. बँका बंद आहेत तरी देखील पैशांची उधळण ज्याप्रमाणे धुलीवंदनला रंगांची उधळण केली जाते त्या ठिकाणी STL ला पैशांची उधळण शंकर गावच्या सर्व ग्रामस्थांकडून सुरेश चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. चेंडूचा सन्मान केला आणि पहिला निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज अजय भगत यांना. परंतु प्रेम गायकवाड नावाचं वादळ मैदानामध्ये शांत करावे लागेल. परंतु फलंदाजी कोण करावी लागेल. 4 मोठे फटके खेळावे लागेल. 16ची सरासरी प्रेम गायकवाड सारख्या फलंदाजाला महाग नाहीये. परंतु या आव्हानाचा विचार केला 4 षटकामध्ये 80 धावा ते सहज देखील आहे. प्रेम गायकवाड मैदानामध्ये राहिला 5 षटक जी फलंदाजी केली शेवटच्या लागूनच्या षटकामध्ये बंटी पाटील या फलंदाजांना ती फलंदाजी करावी लागेल. प्रेम गायकवाड आणि रोशन चौधरी या फलंदाजाला. तर अवजेकांसाठी तब्बल लेग विकेटचा अपील केला होता. पंचांचा इशारा चेंडूला उंची जास्त आहे. परिणाम पाहतोय चेंडू या ठिकाणी. तर दीपक आपण पाहतोय एक स्पर्धा आता प्रेक्षकांना काही मिळत नाही. आता जितेंद्र भगत उपसरपंच उसरली यांच्याकडून आईबाबतीसाठी प्रत्येक आईबाबतीसाठी आपण 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर सुवर्ण संधी आहे प्रेक्षक भागात देखील संधीचा सोनं करा. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा 4 धावेने संघ गाव पोहोचला 4 या धावसंख्येवर. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं जे उसरली गावच्या सरपंच जितेंद्र भगत साहेब यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिजे होती. एक यशस्वी आयोजक आणि त्यानंतर आईबा त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू ब्लॉकरला पोहोचून काढलाय. वाईट स्पीड विकेटला चेंडू येतोय. 17 तारखेला मोजून दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 6 या धावसंख्येवर. 16 धावांची सरासरी राखायचे आमचे गोलंदाज या ठिकाणी चांगली भूमिका. राकेश पाटील एक डावखुऱ्यामध्ये आक्रमक फलंदाज परंतु आपल्या आक्रमकता मैदानामध्ये सिद्ध करू शकले नाही आणि आपली गुणलेखनाची भूमिका मैदानावर पाहायला. अजय भगत यांची गोलंदाजी सुरेख गोलंदाजी 3 चेंडूची फेकी केली आणि धावसंख्या जर आपण विचार केला 6 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजानं 2 पंच मैदानावर नीरज राणावत आणि दीपेश पाठक हे 2 पंच दोन्ही पंचांचं पुन्हा एकदा स्वागत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अजय भगत हा चेंडू अँक्रॉनचा लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पण स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. चांगले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निर्गाव चेंडू सांगता होते. जेव्हा 16ची सरासरी मानसिक दडपण जाणवतं प्रेम गायकवाड याच्यावर ती आक्रमकता मैदानात सिद्ध करावी लागेल. कारण अजय भगत चांगली गोलंदाजी करतोय. प्रेम गायकवाड एखादा चेंडू बॅटच्या टप्प्यावर आला तर हा चेंडू नक्कीच मिड विकेट त्या सीला बाहेर जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. परंतु चांगली रणनीती चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते अजय भगत या गोलंदाजाकडून. हा चेंडू ऑफस्टिकवर चेंडू ठेवला. पंचांचा इशारा येतोय. त्यात उभी बाई अवंत दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. तर विचार केला गेला दीपक तर वर्षी 2016ची STL शृंखला पार पडली होती. 118 धावा या फलंदाज प्रेम गायकवाड बनवला होता आणि टॉप लेडिंग स्कोर होता. मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील पटकावला होता दीपक. गोलंदाज अजय भगत जो टार्गेट करेल प्रेम गायकवाडला. हा चेंडू बॅटच्या मधोमध
डिस्प्लेला क्षेत्ररक्षक स्पायडरमॅनची प्रयत्न केल्याचा स्पायडरमॅन झेल पकडण्याचा चेंडू सीमा पार 6 धावा 6 धावेने संघटना पोहोचला 13 या धावसंख्येवर. तर शांताबाई नाही, शांत बसणाऱ्यातला प्रेम नाही, कारण षटकार लगवले. धावसंख्या मात्र 13. सोलाची सरासरी राखायची पहिल्यांदा 3 धावांपासून आता पिछाडीवर संघ आणि एकविरा संघ मॅचच्या मधून काऊ क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार 6 धावा या 6 धावेने संघावर पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. दीपक 80 धावांचा पल्ला पार करेल. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 19 धावा. तर कष्टी लोक टिकल सकते, क्षमा भूलकर भी जल सकते हैं, मायूस ना होना, इरादे ना बदलना, किस्मत किसी भी वक्त बदल सकती है. तर किस्मत बदलेल का? प्रेम गायकवाड तर नक्कीच जितेंद्र भगतचा सरांकडून आमच्या समोरच्यासाठी 100 पारितोषिक आणि सोळा मित्रांमध्ये केलं 100 पारितोषिक. गोलंदाज पहिल्या चेंडू बॅटिंग साईड सुरेख प्रयत्न केला होता. या ठिकाणी जर पाहिला तर पंचांचे तटस्थ असतील. गोलंदाज मार्गावर पहिला चेंडू निर्धाव गेलाय आणि पहिला चेंडूचा आपण विचार केला चांगली फलंदाजी पाहायला मिळालेली. लोकूंचा चेंडूचा रोशन सौंदर्य फलंदाजाला फायदा उचलू शकला नाहीये, परंतु धावसंख्येचा विचार केला 61 धावांचा पल्ला गाठण्याच्या 23 चेंडूमध्ये उचलली. गावचे सरपंच माननीय जितेंद्र भगत साहेब यांच्या वतीनं समालोचक आणि स्कोरांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून एसपीएलच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गोलंदाज मार्गाने ती खराब चेंडूपैकी गेली. पंचांचा विचार या ठिकाणी अवंत दाबरे संघटना पोहोचला 20 या धावसंख्येवर. एक गोलंदाज विचार केला नितीन पाटील एक डावकरी आपला गोलंदाज आहे, परंतु विचार केला अजय भगतच्या संघामध्ये अजय भगत कालमंत्र देण्यासाठी गेलाय. वेळेस करण्याचा प्रयत्न केला होता, तेवढेच दडपण जाणवतंय. या नितीन पाटीलला एकच करावं लागेल, तर जोपर्यंत प्रेम गायकवाड हा फलंदाज नॉनस्ट्राईक येईलवर आहे तोपर्यंत नॉनस्ट्राईक येईलवर उभा ठेवण्याचा विचाराचा अजय भगत या संघ नायकाचा. गोलंदाज पुन्हा गोलंदाज मार्गावर हा चेंडू सुरेख चेंडू जोरदार प्रहार पंचांचा इशारा अवंत दाबरे संघटना पोहोचला 21 या धावसंख्येवर. गतवर्षी जर 2016ची एसपीएल जर पाहिली तर शेवटचा सामना झाला होता. सायनात भरलेल्या गोलंदाजाने चुकी केल्या होत्या, पण शेवटच्या षटकामध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या, तर 14 धावा दीपक अवंत स्वरूपात आल्या होत्या. गोलंदाजी मार्गावर नितीन पाटील महागडा ठरला. या षटकामध्ये 2 अवंत चेंडू फेकण्यात फुटबॉलचा वापर केलाय. गोलंदाजाने सुरेख चेंडू अजय भगत चेंडूवर एकच धाव एका धावेने संघटना पोहोचला 22 या धावसंख्येवर. 22 धावा धावपलच्यामुळे आता मात्र थोडंसं दडपण असेल नितीन पाटील या गोलंदाजावर, कारण त्या फलंदाजांना अजय भगत सारख्या गोलंदाजांच्या 19 धावा जमावल्यात, परंतु बाहेरचे जर गोलंदाजांना अजय नितीन पाटील यांनी जर सफलता मिळवली आहे तर अजय भगतचा संघ होम 11 संघ या स्पर्धेमध्ये कमबॅक करेल. कारण पूर्णपणे जिम्मेदारी असेल त्यावर प्रेम गायकवाड या फलंदाजावर. पहिला चेंडू फेकण्याची सज्ज असेल. पहिला चेंडू मिड विकेटवरून लॉंग वे 6 धावांसाठी. संतोष पाटील आपण आईबाट्याचे 200 मध्ये पारितोषिक घेण्यासाठी याच्या सरपंच जितेंद्र भगत साहेब यांच्या वतीनं 200 रुपयाचा पारितोषिक आहे. मैदाना बाहेर प्रेक्षकांना 200 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिले जात आहे. एक चांगली मेजवानी चेंडू खेळण्याची सज्ज चेंडूमध्ये अजय भगत चेंडू झाली बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि झेल पकडला ज्ञानेश्वर पाटील यांनी झेल त्याचे मैदानावरती मंचावरती
आणि 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देखील देणार आहे. तर प्रेमने सरकार मारतोय, मात्र प्रेमने काही मिळत नाहीये. प्रेक्षकांना मात्र भरपूर संधी उपलब्ध करून दिली आहे जितेंद्र पाटील साहेबांना, जितेंद्र पाटील साहेबांना. तर मॅनेजर आणि नितीन पाटील गोलंदाजाचा आनंद मला सांगत होतं की 2-3 तरी झटका बसतील या षटकामध्ये आणि त्यांची भविष्यवाणी तरी करताना मैदानावर आता 2 आणि नक्कीच नितीन पाटील यांच्याकडे आनंद यांच्याकडे 200 रुपयाला पारितोषिक, प्रेम गायकवाडची सफलता आणि 200 रुपयाला पारितोषिक सामन्यामध्ये कमबॅक केला. एक मोठी विकेटसाठी झाला मोठा मार्ग मात्र या गाड्यामध्ये बसलाय. कारण प्रेम जिम्मेदारी होता भरोसा अगर खूप तर ताकद बन जाती है, अगर दूसरा बॉल तर कमजोरी बन जाती है. प्रेम जिम्मेदारी उसकी नहीं होती, मात्र जिम्मेदारीला पूर्ण करू शकला नाहीये. सामने प्रेम आनो आणखी सुरुवात एक बॉलर विकेट आणि मग सारू 33 क्रमांकाचा नेम लावला गेला आणि प्रेमची खेळी शांत होत आहे. शेतकरी धावांची गरज असेल तर 29 धावा दाखल करायला लागल्या. सामन्यामध्ये कमबॅक केला. नितीन पाटील यांच्याकडे 300 रुपयाचं पारितोषिक आलं. या ठिकाणी नितेश भगत यांच्याकडून 100 आणि आनंद ढोबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजासाठी. रणनीती चांगली आखली. 2 षटकार त्यानंतर चेंडूवर पाहिला. बॅक टू बॅक 2 षटकांनी सफलता मिळवली आहे. नितीन पाटील या गोलंदाजाला विश्वास सार्थक केला. संघनायकाचा पुलटा चेंडू, खराब चेंडू सीमा पार 6 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय. 40 या धावसंख्येवर खराब गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून निम्मा पल्ला गाठलाय. 40 धावा धावपलकार लागल्या. अद्याप 18 चेंडूंनी 40 धावांची गरज. 13.33 या सरासरीला धावा जमवायला लागतील त्या आम्ही गावदेवी 11 संघाला. पाण्याच्या मागणी मैदानामध्ये होत्या. या ठिकाणी बाबू काका यांनी जर झोळी पकडला तर जितेंद्र भगत साहेब सरपंच उसट यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक असेल. क्रिकेटसाठी काही पण म्हणणारे जितेंद्र भगत साहेब अनेक स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना पाहतोय. चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून नाईट क्रिकेट स्पर्धा पाहिली होती आणि रायगडमध्ये विलम कांबळे सारख्या माजी भारतीय खेळाडूला या स्पर्धेमध्ये बोलवलं गेलं होतं. एक चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये. तर पायाचे 18 ते 39 धावांची गरज असतात. 13.33 सरासरी निर्णायक षटक एकाही संधी असेल. गोलंदाज अजय भगत हा गोलंदाज येणाऱ्या 3 षटकांसाठी घेऊन जातोय. माझा साथी समालोचक मित्र किरण पाटील यांच्याकडे. तर नक्कीच अर्धा पल्ला पार केला या संघानं. तर विचार केला गेला अजय भगत पहिल्या षटकाचा हाताळला होता. तब्बल जर विचार केला 19 धावा खर्च केला होता. प्रति हल्ला चढवला होता प्रेम गायकवाड या गोलंदाजाला. आता 30 क्रमांकाचा वेगळ्यात आली. आता माझा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू जर पाहिजे दिला तर वेगाची स्पर्धा लावली असा स्वतः प्रकारे वेगळा होता चेंडू. कोणती वेगाला वेगळा 5 बन. तर अजय भगतची खासियत आहे कारण जर विचार केलेला गोलंदाजांचा तर अनेक टेनिस रेकॉर्ड या गोलंदाजांच्या नावावर आहेत. अनेक ऑलिम्पिक नाव त्या गोलंदाजांना तिरंगा शुकर संघाच्या माध्यमातून त्यांचं आपण पाहिलंय. तर अजय भगत आहे. दुसरा चेंडू फेकतोय. स्ट्राईकवर आहे 294. त्या चेंडूवर मात्र चेंडूला उंची घेतोय. लांबी कमी घेतोय. ते चुकी केलं ओंकार ना ते ती चुकी व्हायला पडेल का विचार केला गेला तर 6च्या महिन्यामध्ये दिवस साजरा झाली होती. 6 चेंडू 21 धावांची गरज होती आणि तो सामना रोशन चौधरीला स्वतःच्या जीवावर तब्बल 3 षटकार मारून सामना फिनिश केला होता. 16 चेंडू 44 धावांची गरज चालली आहे. सामन्याचा बॅलन्स सुटला नाहीये. कारण जर पाहायला गेलं रोशन
चौधरी आणि बंटी एवढे तरी 12 चेंडू 16 चेंडू 38 धावेची गरज असणारी आहे. कारण जर पाहिलं गेलं अजय भगत ना 5 चेंडू पडल्यानंतर काहीसा थोडासा वलन दिला होता चेंडूला. तर शेजारचा वेळ दिला चेंडू होता. एक सुरुवात एक धावेला जाऊन या चौपर अंतर केले या दोन फलंदाजांना. तर बंटीला चक्कर लागून होता. तर बंटी मोठ्या पट्टे टाकलेला आणि अडचणीचा पण आपला संघाला विजयाच्या दिशेने नेऊन देईला. विजयाच्या दिशेने प्रवास कोण येणार, विजयाचा झेंडा कोण पटकवणार आणि अंतिम सामन्यामध्ये ताकद कोण दाखल होणार. चेंडू पनिशमेंट दिले. चेंडू सीमारेषेत अमर चेंडूला फील्ड करतात, बेटक करतो चेंडूला. तोपर्यंत एक धाव एकेका धावीला धावा लागल्या गेल्या 44 धावा. 14 चेंडू 36 धावा. सगळीकडे क्लोज बनत चालली आहे. तोपर्यंत बंटीची विकेट मैदानात असेल तोपर्यंत अपेक्षा असतील, आशा असेल, दिलासा असेल. एकविराई संघाला वाटीला केला त्यांच्या अभिनंदन सर्व खेळाडूंना. या चेंडूला अंगावी केला आहे. रघुपती चेंडू येतोय. चेंडू बेटक केला जातोय. एक धाव एके धावेने काही होणार नाही कारण मोठा पल्ला पार करायचा आहे. तर सगळीकडे जर पाहिलं 13 चेंडू 35 धावेचं सगळीकडे मैदानात आहे. तर अजय भगत ना किती घातक करू शकतो. कारण अजय भगतला माहिती आहे कारण अनेक सामने बंटीचे पाहिले असतील. बंटीच्या माध्यमातून मोठ्या मैदानावरती देखील विक्रमचा रस्ते झाला होता. सोनवरमध्ये चेंडू कोंडून काढण्याचा प्रयत्न केला होता. 50चा इशारा आलाय. एंड ऑफ द ओव्हर गन. तब्बल 3 षटकांच्या समाप्तीला धावा लागल्या गेल्या आहेत. 45 धावा. तर विचार केला जातोय रोशन चौधरी आणि बंटी सारखा भरत मैदानात आहे. त्या बंटीला दिल्लीला उचलून धरावी लागेल. कारण विचार केला गेला विजयाच्या दिशेने प्रवास करायचा असेल तर संघटना प्रयत्न केलाय. 4 क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आकाश गोलंदाजी मार्फत संघटना प्रयत्न केला. आकाशला 4 क्रमांकाचा गोलंदाज. तर रोशन चौधरी मोठे फटके कधी दाखवणार असा विचार केला आपल्या सामन्यात. बॅटच्या पट्ट्यात चेंडू बॅट ऑन चेंडू संपर्क होतो. तर गोलंदाज आकाश आहे. आकाशच्या पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसरा चेंडू अंपायर सिग्नल वाईड. वाईड चेंडूची पेटी दिली आहे. तर एखादे गोलंदाज धुवून गेला. त्यानं 5,912 चेंडू फेकले. एकच चेंडू द्विधा फेकला नव्हता. श्रीमंत संघाचे श्री गुरुदत्त 11 संघाचा संघाचा सुरेश भगत विनंती आहे आमच्या ग्रामस्थांशी संपर्क साधायचा आहे. तर प्रथमचा इशारा आहे. इथे वाईटचा एक धावेला धावा मात्र लागले गेले. अतिगरी धावा धावल्यावर लागले गेले. काल मात्र देताना अजय भगत संघाला घ्या. कारण संघ आहे कसा असावा त्याचं चांगलं उतारून प्रत्यक्ष दाखवला अजय भगत. बंटी आम्हाला चेंडूला तुटी बंटी चेंडूला तोपर्यंत 2 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे. 50 रन्स कंप्लीट. 50 धावांचा हॉक पूर्ण झाले. बॉल किती बॉल चिकून तो खेळ संपलाय. तोपर्यंत पाहायला गेलो अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. तर बॅक टू बॅक 2 चेंडू अवंतर फेकले होते. गोलंदाजचा आकाश या गोलंदाजानं
तर हा चेंडू होता पंचांचा इशारा अंपायर सिग्नल इट इज वाईड तिसरा चेंडू सलग वाईड गेला तर अवधान दाबेनं बरोबर केलाय मात्र काय झालं गोलंदाज पहिल्या सत्रात गेला असताना सुरेख कामगिरी केली होतं फक्त 3 चेंडूचा अजूनही खेळ बॅलन्स असणाऱ्या उलटा चेंडू पनिशमेंट दिला बॅटने वाटतं त्यांच्या पट्ट्याचा चेंडू आला होता मात्र स्टोक बनवता आला नाही आहे तर पाहायला गेलं लोवर पद्धतीचा चेंडू होता लोवर उलटत होता त्यांच्या पट्ट्याचा स्टोक बनवता आलेली आहे फलंदाज जरा बंडीला सिंगल डबल धावाने काही होणार नाहीये मोठ्या पट्ट्यांची निश्चित करायचा तर विचार करावा लागेल या संघाला रोशन चौधरी फारशी समज दाखवू शकणार नाहीये अतिशय लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय प्रेम गायकवाडची विकेट मैदानात होती असं वाटवतं सामना 100 किलोमीटरची क्षमता होती हा सामना हाय व्होल्टेज होईल त्याचा विचार केला गेला होता आग्रामध्ये समीकरण उरलंय बंद धावायला गेले तो धावेल का बरं शेवटचा चेंडू बॉल गाडी गोल बंदी बॅट तुझं मारायला ठीक आहे हॅलो एक सूचना या ठिकाणी आहे लक्ष द्या की 20+ ची एक सामना शो सामना खेळवायचा होता परंतु काही वेळेचा अभाव 5 वाजून गेलेले आहेत फायनल झाली पाहिजे आज होळी आहे सर्वांना होळीच्या ठिकाणी जायचं आहे आणि त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आयोजकांचं आणि मान्यवरांचं म्हणणं आहे की वेळ जास्ती वाया जाईल त्यामुळे 20+ सामना जो आहे तो होणार नाही यानंतर फायनलचा सामना खेळला जाईल शतक होता हाताळण्यासाठी संघाला विचार केला गेला होता दाबा लागला गेला होता 55 दाबा आहे तो पहिला शतक हाताळण्यासाठी बंटीवाडी आला होता त्या बंटीवाडीनं फलंदाजी करत असताना प्रेक्षकांना इंटरेस्ट केला होता आमच्या आयोजकांचं मनात जिंकलं होतं त्या बंटीवाडीनं त्याला गोलंदाजीमध्ये करामत करेल का तर पाहिलं गेलं क्रॉस फुटबॉलचा वापर रोशन चौधरीने चुकी केली आहे कारण त्याच्या बॅटच्या बदल चेंडू येत नाहीये तर विचार केला गेला तर रोशन चौधरी आता मात्र बऱ्याच काळानंतर बॅटच्या बदल चेंडू अजय बदल येतोय पुढच्या चतुर्फलंदाजी फलंदाज बाद रोशन चौधरी बॅट तुला लागलेलं जोरावर असं या स्पर्धेमध्ये बॅकफुटबॉल येतोय तर गोलंदाज बंडी मारलेला किती डोंगराला 55 वर्ष येतोय वाईट चेंडू अवंतर दाबेल बरं तर अवंतर दाबेल बरं या चेंडूवर बाबत ग्रीन बॉल केलाय दांडी गोल केलाय किती डोंगरे बॅट तुझे पाहिलं
फायनलचा सामना सुरू होणार आहे. श्री गुरुदत्त 11 संघाचा कर्णधार सुरेश भगत आपण येऊन समर्थन कक्ष समोर बसायचं आहे. वेळ वाया घालवू नये. आपण येऊन या ठिकाणी बसायचे. दोनच चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. ताबडतोब यायचे आपण. जर पाहायला गेलं क्रिकेट आहे, कारण क्रिकेटमध्ये कधी काय करायचं काही नेम नाहीये. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं नांदेड चेंडूला ऑर्डर केलं होतं. एका चेंडूवर पाहायला गेलं 286 धावा देखील नंतर आपण क्रिकेटमध्ये पाहिलाय. सण होतं 1889चा 1890 होतं. व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलिया 2 सामन्यामध्ये सामना केला गेला होता. चेंडूचा लेग साईडच्या दिशेने एक झाड होतं. तुम्ही मला वेळ लागला की काय विनंती संपते आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर हा सामना जिंकलाय ओम साई देव संघाला. त्या संघाला श्री गुरुदत्त संघाला देखील शुभेच्छा देऊया. लेग साईडच्या दिशेने झाड होतं. झाडावर जाऊन चेंडू अडकला होता. आणि त्या दोन फलंदाजांच्या मध्ये 286 धावा देखील धावून काढल्या गेल्या होत्या. कारण मित्रांनो त्यावेळेस क्रिकेटमध्ये रूल होते. 1906 आलं क्रिकेटमध्ये रूल आलं. 1910 आलं आणि क्रिकेटमध्ये बाउंड्री हा प्रकार आला. हॅलो किरण पाटील आपल्याला थांबवतोय. या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय बंटी पाटील आणि तब्बल 3,000चं पारितोषिक त्यांनी पटकावलेलं आहे. सुंदर अशी तडाखेबंद अशी फलंदाजी त्यांनी केली होती. मी जितेंद्र भगत यांना विनंती करतो आपल्या शुभाचे त्याला पारितोषिक द्यायचा प्रदान करायचा आहे. तसेच नितीन पाटील गोलंदाज यांना प्रेम गायकवाडचा विकेट काढला होता. त्या गोलंदाजासाठी सामनावीराचा मानकरी ट्रॉफी द्यायची आहे. तर मी विद्यमान पोलीस पाटील पोलीस पाटील यांच्या शुभास्ते नितीन पाटील यांना पारितोषिक देण्यास विनंती करतो. यानंतर फायनलचा सामना नाणेफेकीचा करून फक्त नाणेफेकीचा टॉस जिंकवायचा. मी उचलली जे विद्यमान उपसरपंच नितीन भगत यांना विनंती करतो आपण या फायनलच्या सामन्याचा नाणेफेकीचा करून करायचा आहे. 5 मिनिटांची विश्रांती असेल आपल्याला. फक्त नाणेफेकीचा करून करून द्यायचा आहे. अजय भगत नाणेफेकीचा करून करून घ्या. विश्रांती वेळ ओम साईचा संघाचा संघ आहे का अजय लक्कीचा सामना जिंकला सुरेश भगत दरम्यान किरण पाटील आपल्याला 2 मिनिटं थांबवतोय. कारण या ठिकाणी मी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ मंडळ आहेत यांना विनंती करतोय. शेवटचा सामना आहे. फायनलचा सामना अंतिम सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. या सामन्याचा मनोनात आनंद लुटण्यासाठी आपण या मंचावर उपस्थित राहायचं आहे. मी या मान्यवरांची या ठिकाणी नावं पुकारत आहे.